कोण आहे? सिनेमा अरे एक निशी बसू नका हो, पटकन टाका करून आणि अरे. टाका या गोणीवर सारखं काय बाजूला. केलं शी मशीन खाल्ल्यावर म्हशीला खायसाठीच गेलं म्हशीला खाल्ल्याने नाही केलं. काय मर्दा माणूस आहे अरे आहेत पण लय भुगा झाले. काय आणलेस का असू दे आणि भुगा फिगा आणि काय बी आणते तसंच भोगा बांधून आण ना बाबा आज जेवण होतं दररोज नाही माणसाचं हे कसं आहे एकदा खाऊ वाटलं की खाऊ वाटलं खाऊ वाटलेली वस्तू आणायची. मी दिले दिले बोल की अरे तू एवढी मोठी कोथमीर वाटली काय माणूस आहे अहो माझी म्हैस खाईन ना जरे. अरे मग सगळ्यात टाक ना म्हशीला पेंड्यात उचलून कशाला ती भाजी करायची मला पण पाहिजे आता असं बनवून ते बी काही तांदूळ नका बघू. हे झालंय का तू सांग मला ते माझं झालं तुम्हाला जेवाय बसवायचं आहे. सगळं मला फोन लागू दे दे दिस इज डेड तू कवर कर पडू दे ते पिठात डबा ते चारभर दे इकडे मी लावायले फोन. आवाज येतात तुम्ही तुला चिकनचा आहे खायला भात नाही केला मला भूकत नाही आता का मग? भात खाऊन लई जास्त झालं भात सकाळी फेकून दिला म्हणून केला नाही आता राहू द्या करून ती सध्या इतर कोणाशी आता बोलत बात आहे. करणारच मला माहिती आहे मला बोलायला तू किती या माय जेवायला येतील ना चला रे चला रोज ह्यांना 2 रुपये घालावं लागते जेवणाला जेवाय बरोबर काय आहे तू ह्याला फोन लावायचा ह्याला फोन लावायचा सगळं बायला फोन लागले लावला येईला बघ बरं मी कशी निसली मस्त आणि उठली की घेतला वेळा की कापली खरखराची झाली मोकळी पॅटर्न वेगळा आहे पेटून बाबा सगळं पेटूनच आहे बरं राहू द्या बरोबर भाजी शिजली का सांग म्हशीला टाकून येतो अशी टाकू का म्हशीला नाही कटाळा आलाय बाबा सध्या कंटाळा आला? तू काय कर जेवू नको काय नको कंटाळा जेवा निघून जातो. पटपटा कंटाळा निघून जातो माणसं मग कंटाळा झालं आला की- जेवण मी बसते कंटाळा आला की जेवायचं सुद्धा नाही का काय भूक ऐकलं असं बी का बुगा काय असं मोडूनच खायचं नाही आपल्याला असं ते जमते उपासाला मसाला पुढे तिला उपवास उपास सोडायचा. सोडायली की रे बाई. हो काय राहू दे ती भाकरी खायला बघ दिदी जेवणार नाहीस तू तर? तिथं काय नव नव मस्त बने भाजी डाळ टाकणारच का भाजी बनव डाळ टाक इकडे माझ्या दीदीला इतकी भारी भाजी येते या लय मग घरी येते ना मग करा तुम्ही तुला येते म्हणतो काय मी मला येते म्हणून बनवली ना करा तुम्ही माझ्या दीदीला भारी भाजी येते का नाही मला नाही ते तिच्या नवऱ्याला ती करणार शिकणार आहे तिच्या नवऱ्याला खायला काय त्याला आणि माहिती का जे बी दीदी संग लग्न करणार आहे ते आज का नाही सगळा पूर्ण ब्लॉग बघा दीदी कशी मेथीची भाजी बनवते तर पुन्हा म्हणतात की आताची बनवलेली चव वेगळी होती पुण्याची बनवलेली- माझ्यासोबतच कर अरे नाही तुम्ही नाही म्हणत माझ्यासोबत कर त्यांना भाजीचा स्वाद जाईल तेच म्हणते ना. मी तेच बसणार आहे कर 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 का लवकर पण आम्हाला करून द्यायचं असलं तर तर उचल लवकर उचल तर तुम्ही येड्यावाला हा आणि काय करायचंय माझ्या भाऊ आहेत माझ्यासोबत काय करायचंय इड्याला हा इड्याला तुम्ही लग्न करून द्यायचं असलं तर इडेला जा आणि तिनं नाही मॅच करून दिलं तर तू 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 या वयाला जायचं निघायचं आकाकडे तू नागड गाव नाही तिचं सासर ती सासरी बापू माझं मग तिथंच आहे ना मग सोन्यातच मग राहीन ती हा तू या निघायच्या घरी कुठे दिना काटेल टाकते ती का टाकू तुझं गाव सोडणार नाही तू हे नागड गाव आहे तू सुटायचं तिकडं हा बघ तुम्ही निघायचं नागडगावला माझं काय गाव आहे सोडणार सोन्ना काय ते सोन्न नागडगाव तुमचं गाव आहे निघायचं हिचाच भाव आहे तो कोणचा नवरा भैया केला बाहेरचं गाव गाव असलं कोणतं तरी काय राहिलं घेऊन देणं. नागडगाव गाव राहिलं ना त्याचं इकडं कुठं सोन्याला इकडे बघा माया का तुमचं लग्न झालं तुम्हाला तिथं देते का ते तुमचं अगं गाव तुम्ही त्याला धुयचं आहे बाई. मला ते लग्न करून तिथं दिलंय का ते माही गाव आहे आजची भाजी केल्यावर तर काय म्हणे बघा मला तर तू म्हणलीस तरी लग्न नाही करायचं म्हणे कोणतं माझ्यासोबत लग्न करून बरोबर का नाही हाव. आले का काय पुढं काय म्हणलं म्हणलं सांगा बरं तू काय म्हणलीस मला येतो माहित म्हणलं नाही नाही. तुझ्या भाजीकडे लागली लक्ष्मी
धुना लवकर या या ठेवा ना बाजूला हा. उचलून ये. ठेवा पलीकडे तिकडे उचलून बोल मग दादाचं काय जाणार नाही पण माझ्या पप्पा जाईल ना सगळं काय 1000 झालं? रुपये जातील काय झालं या बापाचं 1000 रुपये कळाला गॅस संपवून धुवून द्या लवकर बघा त्यात तुझ्या सुनानं संपवलं त्या दिवशी बोलत बोलत हे आदिती का काय म्हणते त्या दिवशी गॅस संपला ना मग आता गॅस संपायला संपणच नाही तसं उडीला भाजी झाली असती तेवढं खरं आहे म्हणा तेवढं खरं आहे पण त्यातला अर्ध चुकीचं आहे काय लय 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 कधी रे बरं लय बोल नका म्हणा तुम्ही मला बसल्या बसल्या काम तुमची दारू सांगितलं मला नाही फेका की बसल्या त्या काय असा मी पाऊस पडलाय थोडा मग काय तर आय कपडेत कबर हा हे काय इथं टाकलेत कपडे सगळे काय राडा केलाय बघ नाही जेव्हा बसायला बी जागा नाही काय नाही आणि पावसात भिजले असते ना म्हणून पावसात बसलो. भुरभुरच पडली ही कवला दिसू लागलं पाल्या संक्रांतीला पाऊस येतोच असतो. संगीत हातात करू चल ना भाजी हातात करू आर तुला किती वेळा म्हणायचं रे तुझे लय झाले बरं कर पोयरा पियरा ते चल लवकर लय झाले तुझे लय झालं तू कुठल्या कामाचा नाहीस तू एकट्या बी वाडा आणून देऊ का बाहेर तरी तर भाजी कर लाज वाटते का तुला बसलास कुशाल करा का बायको भाजी एखाद्याला खाऊ दे शिकावं जीवाला. लागतंय बायकोच्या तर मग आता बरोबर मग पोरगा म्हणून का खायला लागत नाही का त्याला बागा कशाला केल्या असत्या बहिणी कशाला असत्या माई कशाला असत्या भाकरी करा कोणाचा फोन आहे रे मग भाजी त्यांनी करावं ना भाकरी संगमचा करायला नाही येऊ दे ना खाय गाचा का चालले गाणार लय जास्त झालं असलं तर आम्हाला ती पकड द्या असं लसूण आम्हाला असं धरले का नाही कुठं फिरते टाइम सगळं घेतलं लेकरं. तू काय बाई शांत म्हणाली तुझे शांत म्हणून काय तू पाणी घेऊ नको ताण घेऊ नको तू बोल ना तुला जेवायचं नाही का एवढं 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 एवढंच जेव. एवढं माझी हाय म्हणून हाय म्हणून बाबा नसल्यावर तर का नाहीच की नसल्यावर काय नाही तुम्हाला इतकं कोण लग्न करणार आहे चल रे. लग्न करणार आहे ते जाओ. इथंच मामाचा पोरगा बसवलाय इथं बघितलं का इथं मागवणे मला ओरडलं मलाच म्हणा इथं बघितलं इथं बघितलं का इथं हे पोरगा आहे मामाचा तू लग्न करणार तिथे बरोबर ताई इकडं इकडं बघितलं का ताई इकडे इकडे नाही संपतोय लय होय ढेकळात पडलं तर ओळखू यायचं नाही हे चमकतो ढेकळा नुसते दात असे काढायचे दात चमकतो का उजे दिवसानं असला बॅटरी लावल्यावर काय कुठे आहे आधी ती पळी हलवायनी त्याला अहो ते मिक्स झालं पाहिजे ना हातात नसते mix पाणी- होते. ते मनाने पाणी कमी कमी होत गेला त्यात मीठ हळद टाकायची डाळ टाकायची ए वाढ 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 कशी टाकते काय भांड्यात ही भाजी खायची काय होत नाही भांड्यात रे वाडानं मस्त मस्त लय वास यायला भाजी का तुम्ही तर खायच्या आधी चालत जागी असलात की लुकू लुकू आला तर झोप आल्याने जेवणाचा सुद्धा विचार करीत नाही माहिती आहे? ते पण दे ना ते काय बघायला तुम्हाला बघायला ए संगीत चल मला कोण बघायला आकार जेवायला आकार बसा म्हणायला या खाली वाढू नको गाजर लय झालं म्हणजे आणि सांगित भाऊजीला असं बांधून असे उडीत आणू का इकडं सगळ्याला पुरलं पाहिजे होय लय छान उडीत आणू छान काय छान छान झालं छान छान उठा ना मग संगीत चल ना अरे बकऱ्याचं कालवून केलं का नाही? तूच म्हणला सांग. बकऱ्याचं कालवण केलंय. बकऱ्याची भाजी आणली बकरे का चल ना काय काय? असं बी काही तुला किती देऊ बाहेर? तिथं बसू का बस. बस ना मोठी गिरी ती आधी दिदी भाकर खाऊ दे पाणीच केलंय आज मोठं तुला घराचं टाकू तुला नको बस एवढं हे माझ्या नवऱ्याला फोन लावून लय भूक लागली हो उचली नाही तुमचा नवरा फोन भूक लागली तर खा ना मग आता हांचाला उचलीणार या काय मिनिटातच बघा बघा उचल व्यस्त होते महाराज माहिती का मला बाबू नवरा असा गावाला भेट नाही पण बायको आली की नुसता लटलटच कापतो असं काय नाही तुम्ही किती वेळ तू आज भेट म्हणजे काय
म्हणजे आम्ही दाखवूनच द्यायचं का तुला? बायकोच्या अशा टप्पा बुक्का मारायला लागते रपा रपा राबा. बघून बरं तुम्ही किती मारतात ती. हाय मी. वरचं कसं आहे काय ते? बकऱ्याचं बकऱ्याचं कसं चल बोलत मायला हे की चिकन वाढलो तर बिचारा बकऱ्याचं कधी दे त्याला देऊ चपक आहे स्विच ऑफ म्हणायलाय मोबाईल. स्विच ऑफ हो बघ ऐकायचं का तुम्हाला? अरे बकऱ्याचे पिस घेण्यात आहे हातात नाही हा त्याच्या पोटात बकरं उड्या मारते ते पोट दुखतं. काय पाणी टाकू याच्यात? ब्लॉक लिस्ट. ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणार पाणी टाक का? पाणी नसते काय असते मग? असली मोठं ना अर्धन मी टाकली ते हानतीन माणसं येऊन इथं दान दानाच झोपू द्या ना बाय त्यांना म्हणेन मी तुमचं काय त्याच्याकडे संबंध? दे आणि जेवण करतो माझ्या नवऱ्याला हाक मारायले ना. कमॉन मी एवढे मध्ये आहे ना माझ्या नवऱ्याला वाढायला. वाढवून द्यायचं नाही तू इथं वाटावर बस. तुम्हाला बाहेर काढायचं आम्ही हे सगळं खाऊ आम्हाला पलीकडल्या जागा कुपीत सोड ना. पलीकडल्या कुपीत घेऊन जाते वाढून पलीकडल्या मग. कुपीत वाढा इकडे वाढून काहीच नाही. नाही. द्यायचंच नाही खाऊ माझ्याकडे तू खा वाडा आली ती बघून तिकडे म्हणलं कुठे ती संपलं नका वाय तसं करू लय भूक लागली आहे. तुम्हाला खायचं तर तुम्ही जाऊन झोपा गं. अयो भाकर तुझ्या टायमाला असं तेच भाकर खायची. अयो सांबार माझ्याकडून कुणी बोला नाही तिकडे व. बघ भाकर दाखवायला लागला ते डोळे गेलेत त्या भाऊजीला बघण्यासाठी. दाखवावरी कर भाकर ती वहिनीला दाखव कशी भाकर केली वहिनी डोळा आहे त्यातून बघा ना दिसतंय असं धर ना असं डोळ्यावर दिसतं का नाही बघा. आहे मी व्हिडिओ काढला बरं का म्हणजे गाणं होतं बायको शिवाय नाही अर्थ असं एक पोरानं कमेंट केली जिथं आम्हाला पोरी द्यायना तर काय ह्याचा अर्थ नाही कोणी आम्हाला पोरी देणार राव बरोबर आहे ना राव तुमचं. ते म्हणजे थांबा कमेंट वाचून दाखवते बघाय मला घाऊलाय आम्हाला कोणी मुलगी देईना झालंय काय करावं नोकरी फौकरी करा काय करू तुम्हाला कशाची नोकरी आहे? उस्मानाव. तुला कोण पुन्हा देणार? कोणी येणार कोणी? तुम्हाला कशाची नोकरी आहे? आम्हाला आमचं अजून नाही झालं. आम्हाला पोरगी कोणच नका देऊ. हा आम्ही असं जगणार. संध्या संडे संध्या ते लगेच गाणं लावायचं. ते म्हणलं ना अजून किती दिवस राहणार संध्या म्हणलं की म्हातारा चाललंय की ते स्विच ऑफ पण केला मला नावानं फोन काय गेम तरी चालू आहे स्विच ऑफ डायरेक्ट जिथं असेल तिथं बोलून आणायचं एक जाऊन. मोड येत आहे स्विच ऑफ सांगत आहे तुझा वाज तुझी रिंग वाजली बंद वाजली नाही मग मोड टाकला तर काय तुला घ्यायची मारली मला मारले कोणी बघितलं? कठीण नाही तुम्हाला मारली हा? मला मारली उचलायला तुम्ही मेन्शन उचलायलात का म्हणते अगं बसा ना कालवा भलताच करता ना लावा बरं फोन. मला भारी दिसते का लय छान दिसते अहो. जीव तुटायला लागला छान दिसते का उद्या ती भाऊजीला म्हणलंय मी उचलू का भाऊजीला तुला म्हणलंय. सापडली नाही पाहिजे थोडं चालू म्हणून ए, आई लावा ना तुम्ही फोन. स्विच ऑफ सांगायला काय राहू दे ना आधी ती खाल्लंच ना आता जाऊन झोप जा तू उठ आराम करायचं नाही जेव्हा येईल तेव्हा जेवण त्यांना सोडून मी जेवण केलंय. त्याने तो अगोदर जेवण केलं नाही की त्याच्यासाठी उपाय इथं जेवला भाव भाव दिसलं का अहो काय 2 पीस खाऊन गेलेत फक्त. दोन दोन अगं परत बरं चिकन त्यांचं लक्षात नाही काम काय त्यांना टाका वायदू तिकडं 12 वाजेपर्यंत जेवण करून बाहेर राहू का वा? आमचं काय करायचं आणि त्याला कोबी कालो आला परत जाऊन मग आम्ही आमचं काय बी करू का नाही बरोबर आहे का नाही. लवकर स्वयंपाक बाई म्हणावायला टाकीत तुला झोपावं लागतंय चांगली मी म्हातारी अशी चला नाही का नाही आलं मला अरे तुम्ही म्हणून मला व्हायला टाका मी आपण तिला व्हायला तुम्हाला व्हायला टाकीत नाही पण आपण तिथं प्लेट घेऊन बरं का दुसऱ्या
हा बॅलन्स नसल्यापासून तुम्ही मला वाईट टाकलं तरच मी वाईट राहते नाही तर मी वाईट तुम्हाला हा नाही म्हणजे बस आई घेऊन जाते बघून पलीकडे कोपऱ्यानं बकरीची सोडली बाकीची उरडी म्हणजे बघायला लागले तो बांग डोळ्यानं बघायला उपास आहे तुम्हाला तसं काय ते साईडला सारा ते काळ पलीकडचं हा ते दिसलं ना काय पप्पा मला नाही जात पप्पा माझ्या पार्टीत आहेत मी लावले बारीक हाडकं बाबांना चावायला. जातं मी लावलं दात जा हा हाडकं चावाय बारीक खात नाहीच काय रे तू कर उलट्या होतात ते. मायावानी किती झालं? डोकं बकरं खायला कुठून जाते होय? पंधरा एक एकाला मिनिट सांगितलं दुसरा माग बसून येतोय आज येऊ दे मला खायला कुठे खेळते तू पबजी मी जाते लय थानीन पुन्हा तिथं हानी तर थानीन तू आलीस कशाला सांग अरे जिथे बघ ना बघ बरं मी बघून बैल नको टाकू म्हणजे तू बहिरी झालीस तर हा मानली रे मला अहो प्लेट घे म्हणायचं तर बघून घे म्हणायचं आता अरे मला पाणी दे म्हणून तुला असं होय मला बी दे आज लय ताण लागायची काय नाही आबाळ आले म्हणून माणसाला ऊन पाड्यास लागते तर आबाळ आलंय म्हणून लागायची तुम्हाला गार रागायची टाकू दे की पाणी कढीपत्ता कशाला द्यायचा ह्याच्यात काय समज होता कढीपत्ता द्यायचा काय दिलं ही भाजी तर हे बनवणार असा हे भारी लागत आहे बनवायचं आहे ना खाऊ. ते गाडा त्या गाडा भाजीला रस्सा बस लय बी नको रस्सा बाळबाळ रसा आणि तसंच बसा म्हणशील डाळ तिची भाजी नाही गेला बरं पाणी आहे मला एवढा रस्सा जर आला ना लय भारी लागतो भाजी चांगली झाली का कुणी सांगितली बी नाही चालत की दादा भाजी सांगा ना कसली झाली भाजी झाली हे काय पाणी झाली बघा वय आहे विचारायला लागले चांगलं भाजी कसली झाली तर म्हणते भाजी काय पाण्यासारखीच झाली गाडवाला गुळाची चव. गाडून येणं कळत नाही काय बिघाड होतंय बरं का मग घोड्याला वाटाण्याची का गाडून बनायचं म्हणा तू गाडून येणं कोण कळत नाही पण तिथं गाडवचं नाव कुत्रीचं पण शिपूट आपलं असेल कुत्र्याचं नाव हाय तर बिघाड नाही नागवत काय मिळ आहे हा लय बोलायला मग मला नाही करायचं. ऊस लागला नाही तर नका हा गेला वर येऊन टाकायच्या अगोदर उद्या चांगले ताना लागते तर म्हणजे बोला येणार नाही तुमची गाडी भरून जाते आपल्याला ताणायला ते बरोबर आहे पप्पा पप्पा कोणी एकट्या कोण गाडी भरून घेतली तुम्ही तिघा जण आम्ही तिघा जण तुमचा नवरा वरी थांबतो गाडी भरायला लावलं की कडे बघायला जातो. आम्ही जुन मग फडणार का बघायचा गंजा बघा नीट बघा असा फड बघितलं स्लिप मास्तरच्या मनावर असतं ते तुमच्या नवऱ्याच्या आपण म्हणतो हे ऊस तोडायचं आपल्याला देते का लगे गाई लागली त्यांना आपल्याला गाई लागली मारतात